नमस्कार मित्रांनो, फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसाळ सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये रेडियस ऑफ गायरेशन आणि कोणत्याही रोलिंग बॉडीची रेडियस यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ते पाहणार आहे। बघा, रोलिंग बॉडीमध्ये आपण रिंग कन्सिडर करतो, डिस्क कन्सिडर करतो आणि सॉलिड स्पियर या तीन रोलिंग बॉडीज आपण पाहणार आहे। बघा, लक्ष द्या, पहिल्यांदा आपल्याला रिंग कन्सिडर करायचे। आता सुरुवातीला रिंग कन्सिडर करण्याच्या आधी गायरेशन आपल्याला माहिती आहे। गायरेशन म्हणजे काय? गिरकी किंवा चक्कर, बरोबर का? शक्तिमान ज्या पद्धतीने फिरतो ती काय झाली? गिरकी किंवा चक्कर। बोहरा फिरतो ते सुद्धा काय झालं? गायरेशन। मग त्याची रेडियस जी आहे ती के ने दाखवली जाते। मग त्याची डेफिनेशन काय? व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन? Radius of gyration is defined as the distance of axis of rotation from the point at which whole mass of body is supposed to be concentrated. म्हणजे ज्या पॉइंटला पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतं त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो, आणि या सेंटर ऑफ मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा अंतर दॅट इज रेडियस ऑफ गायरेशन। त्याचं एस युनिट असणार मीटर, सीजीएस युनिट असणार सेंटीमीटर। त्यामुळे त्याचे डायमेन्शन काय होतील? m⁻⁴, l⁻⁴ आणि t⁻�0 हे आपल्याला माहिती आहे। ओके, चला नेक्स्ट। आता पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करतोय? रिंग। रिंगची कोणती कंडिशन आपल्याला घ्यावी लागते? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास दॅट इज सी, बरोबर? मग त्या सी मधून पास होत असेल तर या ऍक्सिस ऑफ रोटेशन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? IC इज इक्वल टू mr²। त्याला आपण इक्वेशन नंबर 1 मानलं। वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन मधलं रिलेशन काय आहे? I इक्वल टू mk²। या दोन इक्वेशन मध्ये डावी बाजू काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर? म्हणजे IC बरोबर mr² आहे आणि I बरोबर mk² आहे। या दोन इक्वेशनची डावी बाजू सेम आहे, याचा अर्थ उजवी बाजू पण काय असणार? सेम। फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट mk² आपण लिहिले डाव्या बाजूला, mr² लिहिले उजव्या बाजूला। हा m k² ला काय आहे? मल्टिप्लाय। इकडे गेल्यानंतर काय होणार? डिवाइड। m ला m काय झाला? कॅन्सल। काय राहिलं? k² इज इक्वल टू r²। वी कॅन टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। इकडच्या बाजूला वर्गमूळ घेतलं, इकडच्या बाजूला वर्गमूळ घेतलं, वर्गमूळाला वर्ग कॅन्सल, वर्गमूळाला वर्ग कॅन्सल। काय मिळालं आपल्याला? k इज इक्वल टू r। म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग हा काय असतो? जी रिंगची रेडियस आहे इतका, बरोबर? म्हणजे रिंगची रेडियस जर 100 मीटर असेल तर रेडियस ऑफ गायरेशन पण काय असणार? 100 मीटर। कळलं का? ओके, नेक्स्ट। आता डिस्कची कोणती कंडिशन आहे बघा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास दॅट इज IC विच इज इक्वल टू mr²/2 इक्वेशन नंबर 1 हे आपल्याला माहिती आहे, बरोबर? त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन यांच्यामधलं रिलेशन काय आहे? I इक्वल टू mk²। दोन्ही इक्वेशनची डावी बाजू काय आहे? सेम आहे, म्हणजे उजवी बाजू पण काय असणार? सेम। mr²/2 आणि mk² हे सुद्धा काय राहणार? सेम। देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट दिस mk² इज इक्वल टू mr²/2। आता हा जो m आहे तो k² ला काय आहे? मल्टिप्लाय। तो डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला गेला, कुठे जाणार? छेदामध्ये। क्या अंशामधला m छेदातला m काय झाला? कॅन्सल। काय लिहिता येईल मला? k² इज इक्वल टू r²/2। आता इथं आपल्याला k पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, त्यावेळेला हा स्क्वेअर काय होणार? कॅन्सल। मग डाव्या बाजूला आपण स्क्वेअर रूट घेतलं, उजव्या बाजूला पण आपण काय केलं? स्क्वेअर रूट घेतलं। इथं वर्गमूळाला वर्ग जाईल, इथं सुद्धा या वर्गमूळाला वर्ग जाईल, पण 2 चं रूट तसंच राहणार, बरोबर? मग k ची व्हॅल्यू आली तशीच, k इज इक्वल टू r² चं वर्गमूळ r आणि √2 तसंच राहणार। म्हणजे k डिस्क काय मिळेल आपल्याला? r/√2। म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क इज इक्वल टू द रेडियस ऑफ डिस्क डिवायडेड बाय √2, बरोबर? ही इक्वेशन काय रिप्रेझेंट करते? रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क अँड रेडियस ऑफ दॅट डिस्क। तिसरा पॉइंट बघा, सॉलिड स्पियर। आता सॉलिड स्पियरची कोणती कंडिशन आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर about an axis of rotation passing through center of mass and which is considered to the diameter of that sphere। व सॉलिड स्पियरच्या डायमीटर साठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटतो तो काय असतो? 2/5 mr²। म्हणून इथं लिहिले IC इज इक्वल टू 2/5 mr², इक्वेशन नंबर 1। बट वी नो दॅट रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन विच इज नथिंग बट द कॅपिटल I इक्वल टू mk²। डावी बाजू या दोन्ही इक्वेशनची काय आहे? सेम।
बरोबर. डावी बाजू सेम असेल तर उजवी बाजू पण काय असणार, सेम असणार. बरोबर. मग mk स्क्वेअरला 2/5 mr² काय करायचं आपल्याला, इक्वेट करायचं. बरोबर. काय लिहिता येईल, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट mk स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 mr². हा जो m आहे तो डाव्या बाजूला k स्क्वेअरला काय आहे, मल्टिप्लाय. इकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड. m ला m काय होणार, कॅन्सल. Therefore we can write k square is equal to 2/5 r². We can take square root on both sides. दोन्ही बाजूला काय घेतलं, वर्गमूळ. याचं पण वर्गमूळ होणार, याचं पण वर्गमूळ होणार. इथं स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. आता हे काय रूट इथं भेटणार नाही, पण r²चं वर्गमूळ, वर्गमूळाला वर्ग कॅन्सल. काय मिळालं तुम्हाला, k इज इक्वल टू √2/5 इंटू r. फक्त हा जो k आहे रेडियस ऑफ गायरेशन कोणासाठी, स्पिअर साठी, म्हणून आपण लिहिलं k स्पिअर इज इक्वल टू √2/5 इंटू r. या इक्वेशन मध्ये आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, तर रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ गायरेशन अँड रेडियस ऑफ पर्टिक्युलर रोलिंग बॉडी. मग काय मिळालं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग विच इज इक्वल टू द रेडियस ऑफ रिंग, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क विच इज इक्वल टू द 1/√2 times radius of disc, and we gives radius of gyration of the sphere which is equal to the √2/5 into radius of that solid sphere. जर आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.